माणुसकीची जबाबदारी काय असते की नाही भावनो, चला तुम्हाला सांगतो. आपल्या एका फोनवर 40 किलोमीटर लांब आपला भाऊ शुभ्या आहे की नाही, असल्या उन्हाताचं कशाची पर्वा न करता भावानो आपल्या आई साहेबांचं औषध द्यायसाठी आपल्या घराकडे आलेला. जवळच्यापेक्षा लांबचीच लोक आपल्या म्हणतील कायम उभा राहतात, हे पण तितकंच खरं आहे. आपल्या भावाला लांबचं म्हणणं पण भावानो चुकीचं आहे. कारण आपण जेव्हा जेव्हा त्याला फोन केलाय की नाही, तो भावानं आपल्या गरजेला कायम उभारलाय बरं काय. कुठलेही नातं नसताना एकमेकांच्या गरजेला उभारणं म्हणजेच माणुसकीची जबाबदारी मित्रांनो. असल्या रखरखत्या उन्हाची पर्वा न करता आपल्या एका फोनवर 40 किलोमीटर भाव आपल्यासाठी धावत आला आणि म्हणूनच तो मला बारक्या भावापेक्षा पण कमी नाही. आज आमच्या मॅडमांचं आवरून सगळं मला जायचं होतं कारगिलला आईसाहेबांचं औषध आणायला आणि दवाखान्यात गर्दी असल्यामुळे सकाळी पटापटा आवरून लई लवकर नंबर लावा लागतोय जाऊन. म्हणताना उठल्या उठल्या आईसाहेबांचं सगळं आवरून चढतीची नाश्त्याची आपली तयारी करून घेतली. आमच्या राणी सरकारला नाश्ता देऊन की मी लागलो आंघोळीच्या तयारीला. 7 मिनिटात मी बसावसा गार पाणी ओतून घेतलं आपला आणि गंध लावून आपल्या दिवसाची सुरुवात झाली. 7 मिनिटात माझे बाहुबली सारखं खांद्यावर कॅन उचलून जाऊन पाणी घेऊन आलो. पहिला आमचे मिस्त्री यायच्या आधी कापड घालून तयार झालो. शायनिंग मध्ये गॉगल घालायला गेलो. शायनिंग मध्ये बिनकामाचं 50 रुपये डबऱ्यात गेले. जावरच तो रायसाहेबांचा आपला नाश्ता पण सकाळ झालेला. म्हणताना सगळं आपलं रिपोर्ट घेतलं. आमच्या रावल्याची गाडी घेतली, ती मिस्त्रीला घेऊन निघालो बघा कारदियाला. जाता आता बारीक मध्ये गाडीत हवा पण मारून घेतली. आपल्या महाराजांचं दर्शन घेऊन इचलकरंजीतनं बाहेर पडलो बघा. आपली लागान तर म्हणताना मस्तपैकी गार पाण्याची बाटली आपली संगत ठेवली असावी म्हणून. ऊन असलं लागते की 5-5 मिनिटाला ताण लागते भावानो. नॉनस्टॉप आम्ही पोहोचलो बघा कारदियामध्ये आणि इथं आल्यावर पण महाराजांचं दर्शन झाले. दवाखान्यात तर गर्दी ठिकाण होती. सकाळी लवकर नंबर लावल्यामुळे आपल्याला लगेच आवरलं सोडा. गोळ्या घेतल्या लगेच परतीचा रस्ता धरला बघा आणि 8 वगैरे टाकून निघालो डायरेक्ट घराकडे.